बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, फक्त नावापुरता अध्यक्ष उरले. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात ते कळवलेही जात नाहीत. बच्चू कडू यांची खंत. दत्तात्रय भरणे सोडून महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी पदभार स्वीकारला. पुढील आठवड्यात भरणे पदभार स्वीकारणार. क्रीडा खातं मिळालं असल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा. राजन साळवींकडून पक्ष बदलाचे संकेत, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. साळवींची प्रतिक्रिया. तर पराभवाला कारणीभूत कोण याचा शोध घेतला पाहिजे. राजन साळवींचा रोख नेमका कोणाकडे, चर्चांना उधाण. फडणवीस 3.0 सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट साकार. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण. मुंबई नागपूर अंतर 16 ऐवजी 8 तासात कापता येणार. गौण खनिजांसंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे. राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी. एक्सवर पोस्ट. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येणार. वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी जारी केले लेखी आदेश. सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता. सीबीएसईची मानसशास्त्र आणि एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटीची परीक्षा एकाच दिवशी होती. सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार. पुण्यातल्या चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी दोघेही एकत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आळंदीत जात घेतलं संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन. यावेळी टाळ मृदुंगाच्या तालावर फडणवीसांचं स्वागत. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात भुजबळ आणि फडणवीस एकाच मंचावर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भुजबळांचं स्वागत. यावेळी फडणवीसांनी भुजबळांसाठी म्हटली शेरोशायरी. सातारा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली संभाजी भिडेंची भेट. शिरवळ इथे दोघांचीही भेट. यावेळी फडणवीसांनी स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजींचे मानले आभार. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक. सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊर जवळची घटना. सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी नाही. दगडफेकीचं कारण स्पष्ट. पुण्यामध्ये टू व्हीलर विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देणं सक्तीचं. वाढत्या अपघातामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय. 2 हेल्मेट देणं बंधनकारक. रब्बी पिकांसाठी उद्यापासून उजनीतनं पहिलं आवर्तन सोडलं जाणार. उजनी कालवा समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय. 35 दिवस चालणार आवर्तन. उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन. त्यांच्या जलक्रीडेची विहंगम दृश्य टिपण्यासाठी राज्यभरातले हजारो पर्यटक उजनीवर दाखल. अटलज सेतूवरून प्रवास करणं 50% स्वस्त. नवी मुंबई महापालिकेकडून बस तिकीट दरामध्ये मोठी कपात. दरकपातीमुळे बस प्रवाशांमध्ये 20 ते 60% वाढ. रामदास आठवलेंनी कल्याणमधल्या पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट. कुटुंबियांचं सांत्वन करताना न्यायासाठी आणि कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार. आठवलेंचं आश्वासन. ठाण्यातल्या अजनूप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर अज्ञाताकडनं हल्ला. घटनेत सरपंच गंभीर जखमी. कल्याणमधील खासगी रुग्णालयात सरपंचावर उपचार सुरू. शेवटाराजन टोळीचा गुंड तब्बल 33 वर्षांनी गजाआड करण्यास मुंबई पोलिसांना यश. राजू विकण्या उर्फ विलास बाळाराम पवार अटक करण्यात आलेल्या गुंडाचं नाव. त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना मारहाण करणाऱ्या दोघांना तात्काळ पोलिसांनी घेतलं ताब्यात. दायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर संगमनेरमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती. नवी मुंबईतल्या सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबार. 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी बाईकवरून फरार. एपीएमसी मार्केटमधील कचरा कॉन्ट्रॅक्टरवर गोळीबार. मसाजोग सरपंच हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये 10 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना माजलगावकरांकडून मदतीचा हात. मदत फेरीतनं जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द. छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या बंगल्यावर 1.5 वर्षात 14 कोटींची घरगुती वस्तूंची खरेदी. आमदार प्रशांत बंब यांनी उघड केली माहिती. आयुक्तांचं चौकशीचं आश्वासन. नांदेडच्या माळेगावात यात्रेमध्ये 1 लाख रुपये किमतीचा बोकड. सुमारे 80 किलो वजनाचा हा बोकड यात्रेमध्ये आकर्षणाचा विषय. बोकड बंदिस्त शेळी पालन जातीतला. हिंगोलीच्या नांदुरातील महिलांचा जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केलेल्या कामाची चौकशी करण्याची महिलांची मागणी. पाणी पुरवठा विभागाच्या दालनामध्ये महिलांनी मांडला ठिय्या. बांधकाम परवाने ऑनलाईनच द्या. नाशिक महापालिका आयुक्तांचे नगर रचना विभागाला आदेश. महापालिकेतील अफरातफर टाळण्यासाठी आयुक्तांचा निर्णय.
जळगाव जिल्ह्यात बनावट औषधांविरोधात तक्रार नोंद. आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा गेलेल्या औषधांमध्ये बनावट औषधं. दोषी आढळल्यास दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई होणार. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संबंध टेरर फंडिंगशी असल्याचा संशय. 255 खात्यांमधून तब्बल 379 कोटी विविध राज्यातनं काढण्यात आले. घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींची. ईडीला संशय. शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार. सोलापूर मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होणार. साईंच्या दर्शनानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.